मुंबईत धडकण्याचा मेगा प्लॅन जरांगेंनी केला जाहीर। 26 तारखेपासून आझाद मैदानात उपोषण। मुंबईत आल्यानंतर चर्चा बंद, जरांगेंचा इशारा। मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळेपर्यंत माघार नाही असा निर्धार करत मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारीपासून मुंबईकडे जाण्याचा मेगा प्लॅन सांगितलाय। मुंबईला जाण्याचा मार्ग आणि मुक्कामाच्या ठिकाणाची घोषणा जरांगेंनी केली आहे। आता माझी मराठा समाजाला विनंती आहे, महाराष्ट्रातल्या मायबापा हो, ही शेवटची लढाई, आरपारची लढाई। आम्ही चाललो आहे या महाराष्ट्रातल्या लेकरांना न्याय मिळावा म्हणून, महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या पोरांना आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून आपण 20 जानेवारीला मुंबईकडे निघालो आणि 26 जानेवारीला आपण आमरण उपोषण सुरू करतो। पहिला दिवस अंतरवाली ते मातोरी। अंतरवालीतून सकाळी 9 वाजता यात्रेला सुरुवात। बीड जिल्ह्यातल्या कोळेगावमध्ये दुपारचं जेवण आणि बीड जिल्ह्यातल्या मातोरीमध्ये मुक्काम। 21 जानेवारी दुसरा दिवस मातोरी ते करंजी घाट। मातोरीतून सकाळी 8 वाजता निघणार। तनपूरवाईला तालुका पाथर्डीत दुपारचं जेवण। अहमदनगर जिल्ह्यातल्या बाराबाबळी कारंजी घाटामध्ये मुक्काम। 22 जानेवारी तिसरा दिवस बाराबाबळी ते रांजणगाव। बाराबाबळीतून सकाळी 8 वाजता निघणार। सुपा तालुका पारनेरमध्ये दुपारचं जेवण आणि पुणे जिल्ह्यातल्या रांजणगावमध्ये मुक्काम। 23 जानेवारी चौथा दिवस रांजणगाव ते चंदननगर खराडी बायपास। रांजणगावातून सकाळी 8 वाजता निघणार। कोरेगाव भीमा इथं दुपारचं जेवण आणि चंदननगर खराडी बायपास इथं मुक्काम। 24 जानेवारी पाचवा दिवस खराडी बायपास ते लोणावळा। चंदननगर खराडी बायपास इथून सकाळी 8 वाजता निघणार। तळेगाव दाभाडेमध्ये दुपारचं जेवण आणि लोणावळ्यात मुक्काम। 25 जानेवारी सहावा दिवस लोणावळा ते वाशी। लोणावळ्यातून सकाळी 8 वाजता निघणार। पनवेलमध्ये दुपारचं जेवण आणि वाशीमध्ये मुक्काम। 26 जानेवारी सातवा दिवस वाशी ते आझाद मैदान। वाशीतून सकाळी 8 वाजता निघणार। आझाद मैदान इथं मुंबईत आमरण उपोषणाला बसणार। जिथं मुक्काम आहे त्या परिसरातील लोकांनी त्यांच्या घरातून 1-2 भाकरी द्याव्यात असं आवाहनही करण्यात आलंय। दररोज पायी 9 ते 12 वाजेपर्यंत चालत प्रवास केला जाणार आहे। दररोज जवळपास 100 किलोमीटरचा प्रवास होणार आहे। शिवाजी पार्क ते आझाद मैदान दोन्ही मैदानं लागणार असल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलंय। ही आरपारची लढाई असल्याचं सांगत एकदा मुंबईत पोहोचल्यानंतर चर्चा बंद असा इशाराही जरांगेंनी दिलाय। 20 जानेवारीला अंतरवाली सोडायची, 26 जानेवारीला आमरण उपोषण मुंबई सुरू झालंच पाहिजे। चारही बाजूंना मराठे शांततेत येणार आहेत, आमरण उपोषणाला बसणार आहेत। दोन्ही ग्राउंड मराठ्यांनी मागितलेले आहेत आणि त्या दोनही ग्राउंडवर आणि मिळेल तितके ग्राउंड, जवळपास तसे 27 ग्राउंड आपण मागितलेले। दरम्यान मनोज जरांगे पाटील आणि आमदार बच्चू कडू यांची भेट झाली। सरकारकडून काही मुद्दे घेऊन आमदार बच्चू कडूंनी मनोज जरांगेंशी चर्चा केली। सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली नाही तर बच्चू कडू सुद्धा 20 जानेवारीपासून आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। मी आंदोलन थांबवासाठी आलो नाही, लक्षात घ्या। मी आंदोलकच आहे ना। मी 10 डाव जाहीर केलं की मी स्वतःच आंदोलनात उभं राहणार आहो। त्याच्यानं मी कसं आंदोलन थांबवणार। पण आखरी माझं असं म्हणणं आहे का आंदोलन पूर्वी जर आंदोलनात झाल्यानंतरही तोच तोडगा निघत असेल तर तो आंदोलनाच्या अगोदर निघाला पाहिजे, ही प्राथमिक भूमिका आहे। मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघणारे मराठे कोटीच्या घरात असतील असा दावा केला जातोय। त्यामुळे आंदोलन सरकारसाठी अवघड होईल याची शक्यता आहे। आणखीन 5 दिवस सरकारकडे आहेत। या काळात मोर्चा रोखण्यासाठी सरकार काय पावलं उचलणार हे आता पाहायचं आहे। माधव सावरगावे, साम टीव्ही न्यूज, जालना।